तो ते थोडंसं बॅकफुटला गेलं होतं, परंतु या पुणे प्रीमियर लीगने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे त्याबद्दल आणि आता तुमची टीम जिंकली आहे त्याबद्दल. थँक्यू सर. थोडा जास्त वेळ घेईन मी. प्रथमतः थँक्स अमरदादा खेडेकर आणि सिद्धूदादा पाटोळे यांनी मला विश्वास ठेवला, आणि सेकंडली माझे जवळचे मित्र विश्वेश उतांगले ज्यांनी मला हाफ पिच क्रिकेटला इंट्रोड्यूस केलं, त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आदरणीय दादा अजिंक्यदादा कांबळे यांच्याकडून बरेच गोष्टी शिकलो मी, इन्स अँड आउट्स. त्यांच्यासाठी हे मॅन ऑफ द मॅच आणि हे मी प्रदान करतो. थँक्यू सो मच. एक मिनिट, राडा होणार पोरं नाही ऐकणार. क्या बात आहे. ही चर्चा मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. क्रिकेट रसिक आमच्याशी जुडले राहा. tenniscricket.in. अथर्व विजय कदम यांच्याकडून सिद्धार्थ पाटोळे यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. हो, हे लिजेंड आहेत. हा पिच क्रिकेटला लोकप्रिय करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांना पाहण्यासाठी मैदानं भरली, त्याच्यापैकी हे एक नाव आहे सिद्धार्थ पाटोळे इन ऍक्शन मध्ये. यस, त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. आता ऑनलाईनचा जमाना आहे आणि ते ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. मी तर म्हणेल, मी ग्वाही देतो, ह्या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये हाफिज क्रिकेटचा सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी ही स्पर्धा माइलस्टोन राहील. पहा, ओरम क्रिकेटही खेळायचे, परंतु आपला हाफिज क्रिकेट आपल्याला विसरायचं नाहीये. 2 मिनिटं घेतो फक्त, मॅच सुरू होते. सिद्धार्थ भाऊ, आपण उभं आयुष्य दिलंय क्रिकेटला, या हाफिज क्रिकेटला, परंतु पुणे प्रीमियर लीग तो सुवर्ण काळ पुन्हा एकदा आणण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे, काय म्हणाल? नक्कीच सर. बरेच वर्ष आलं हाफिज क्रिकेट बंद झालं होतं, पण रोहित सरांनी त्यांच्या टीमनी हे जे प्लॅटफॉर्म दिलं हाफिज क्रिकेट प्लेयर लोकांना, मी त्यांचं खूप आभार मानेल. आणि त्यांनी दरवर्षी अशीच टुर्नामेंट करत राहावं हीच त्यांना सजेस्ट देईल. खूप सारा छान वाटलं तुम्हाला खेळताना पाहिला. जाऊयात, मॅच जबरदस्त चालली आहे, मॅचच्या दिशेने जाऊयात. शैलेश निवंगुडे सर. येस येस येस, धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. जो फॉर्म आहे तो फॉर्म अगदी कायम ठेवला आहे. येस, हर्षराज अमर खेडेकर यांना हा 1000 रुपयाचा. परत पहा, वय किती तुमचं? 15. क्या बात आहे. 15 वर्ष वयामध्ये ही स्पर्धा गाजवतोय. पहा, येणारा काळ तुमचा असणार आहे. कॅमेरामन फोकस करा. येणारा काळ हर्षराज यांचा सुद्धा असणार आहे. प्रॅक्टिस करा आणि अभ्यासही करा. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. क्या बात आहे. जाऊयात आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी शैलेश निवंगुणे सरांचा आवाज ऐकाल. धन्यवाद सर. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार, तर दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय. इथे निर्धाव आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आता युद्ध सुरू झालंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय षटकार. 6 धावा. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा. काय बॅटिंग इथे सुरुवात केली आहे. रोहन यांच्या बॅट मधून आलेले हे षटकार धावसंख्येला एक मोठी उभारी देण्यासाठी चांगल्या कामी येत आहेत. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळलाय आणि बॉल मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धाब्यांसाठी. चार धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली आहे गोळा 16. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप आणि बॉल मात्र तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मोठ्या विकेटचं पतन. रोहन पवार 16 या धावसंख्येवरती बसलेला पहिला धक्का. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच विकेटचं इथे आपण पाहतोय पतन होत आहे. रोहन पवार इथे बाद होत आहेत आणि इथे आपण पाहतोय सेल्फी पॉइंट मध्ये अमरदादा खेडेकर. नक्कीच आपण पाहतोय सेल्फी पॉइंट मध्ये फोटोशूट केला जातोय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा पहिला संघ आहे जो या वर्षीच्या सेमी फायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन
अप्रतिमरित्या इथे विजय प्रस्थापित करून सेमी फायनल मध्ये मोठ्या दिमाखामध्ये दाखल होत आहेत. कौतुक करावं लागेल. जल्लोष तर होणार आणि पोरं नाही ऐकणार. अमरदादा खेडेकर आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव देखील. आणि खऱ्या अर्थाने घरातून जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन असेल तर तुमचा खेळ हा नक्कीच चांगला होणार आहे. वडील देखील अजूनही लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिलेत आणि आता चिरंजीवानी हप्पीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपले पाय इथे रोवलेत आणि एक चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून संपन्न होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र लखन यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. चांगला प्रयत्न आणि चांगल्या प्रयत्नामध्ये मिळालेले यश देखील आहे. एक मोठी विकेट गमावली आहे परंतु धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. लखन ओरसे यांच्या देखील बॅटमधून आपण तो षटकार येताना पाहिलेला आहे. एक तगडी फौज इथे आपल्याला पाहतोय ज्या माध्यमातून इथे खेळली जाते. प्रतीकदादा गणेशदादा 11 तर त्यांच्या विरोधामध्ये निखिल शेठ मुत्ता 11. हा संघ देखील तितकाच तुल्यबळ. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विनायक यांना इथे आमंत्रित करण्यात आलाय. पहिलाच बॉल इथे मिस्टाईन. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र इथे सोप्पा झेल इथे हातातून निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. इथे मात्र सोप्पा झेल हातातून निसटतोय. बघा हे खेळाडू जे आहेत ना हे सातत्याने फ्लड लाईट मध्ये खेळणारे आहेत. कारण हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर ती नाईट मध्येच खेळली जाते. आणि जर तुम्ही सातत्याने अशा प्रकारच्या स्पर्धा खेळतात आणि त्यामध्ये जर तुमची अशी कामगिरी होते एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये इथे कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतोय. झेल निसटतोय. जीवदान मिळतंय. धावसंख्येमध्ये देखील एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 23. एक बॅटर बाद 23 धावा. जीवदान मिळत आहे. विनायक यांना यश मिळता मिळता मात्र इथे ते हातातून निघून जात आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. निर्धाव चेंडू आहे. टॉट आहे. आतापर्यंत आपण बघितलं असेल गणेशदादा प्रतीकदादा 11 या संघाकडून आघाडीची बॅटिंग इथे आपल्याला रोहन पवार यांच्याकडून पाहायला मिळाली. परंतु आज लखन ओरसे यांच्या देखील बॅटमधून षटकार येतोय 6 धावांसाठी. टीचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगना. बलेनो 1605 कोणाची गाडी आहे? बलेनो 1605. गाडी लगेच काढून घ्या. ती रस्त्यामध्ये तुम्ही उभी केलेली आहे. ज्यांची गाडी आहे पटकन काढून घ्या. बलेनो गाडी आहे 1605. पटकन काढून घ्या जी रस्त्यामध्ये उभी आहे. इथे देखील फटका फसतोय. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करणार नाही. लखन ओरसे देखील इथे होतील बाद. अजून एका मोठ्या विकेटचं पतन. हुजेब यांनी टिपलेला सुरेख असा झेल. दुसरा बॅटर गणेशदादा प्रतीकदादा 11 संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. या बघाई मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. राडा होणार. पोरं नाही ऐकणार. राडा होणार. पोरं नाही. 2 विकेट इथे गमावल्यात. धावसंख्या देखील आपण पाहतोय 29 धावा झाल्यात. आघाडीचे दोन्ही बॅटर स्वस्तामध्ये बाद झालेत असं म्हणता येईल. रोहन पवार यांनी मागच्या काही मॅचेस मध्ये आपण बघितलं असेल एक तुफानी बॅटिंग करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. परंतु या सेमीफायनल क्वार्टर फायनल मध्ये स्वस्तामध्ये ते बाद झाले. 2 षटकार 1 चौकार देखील इथे आपण येताना पाहिलेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. खऱ्या अर्थाने या पुणे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये देखील
क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि त्याचा इतिहास लिहिण्याचं काम काही व्यक्तिमत्वांच्या खांद्यावरती ती जबाबदारी असते आणि असंच एक व्यक्तिमत्व क्रीडा नगरीमध्ये त्यांची उपस्थिती देत आहेत. मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ पाडाळे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम हरिभाऊ आणि तुमचं स्वागत इथे षटकाराने केलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू मार्गस्थ होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय, परंतु पंचांच्या निर्णयाला इथे बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलाय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलाय. मुख्य पंचांनी इथे फेअर डिलिव्हरी कळवली आहे, परंतु बॅटरच्या मनामध्ये झालेली शंका आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे वळतोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर tenniscricket.in वॉरूम मध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय आणि तिथे तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि पंच इथे कळवतायत रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36. 2 बॅटर बाद. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही तो एक चेंडू शिल्लक आहे. 36 धावा झाल्यात. माननीय हरिभाऊ पाडाळे यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. मुळशीचा खऱ्या अर्थाने ढाण्या वाघ म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे. सिक्सर किंग म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. मला वाटतं इथे पंच चर्चा करतायत की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे की नाही याची पडताळणी. हा मला वाटतं पंचांचा कॉल आहे आणि पंचांचा कॉल इथे तिसऱ्या पंचांकडे दिला जातोय. कारण गोलंदाज कधी कधी मुख्य पंचांच्या बरोबर समोर येतात आणि त्यामुळे ते डिसिजन देणं थोडंसं अवघड होतं आणि आपण लगेच टेक्नॉलॉजीचा इथे वापर करतोय. tenniscricket.in टेनिस बॉल क्रिकेटमधील ही पहिली वाहिनी आहे जिच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट अगदी मोठ्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतं. युट्यूबद्वारे देखील. आणि ती पारदर्शकता, ती क्लॅरिटी tenniscricket.in माध्यमातून या पुणे प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. तिसरे पंच इथे निर्णय घेत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ नो बॉल. आणि तो नो बॉल काय कळवलाय? कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतोय आणि त्यामुळे नो बॉल. आता उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू अडवला जाईल. सिंगल मात्र इथे मिळेल. षटकाची सरते शेवटी इथे समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गणेश दादा प्रतीक दादा 11 या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा आतापर्यंत झाल्यात. 19 धावींची सरासरी या 2 षटकांमध्ये आपण पाहिलेली आहे. प्रमुख बॅटर बाद झाले, परंतु येणारे बॅटर देखील तितकेच हुशार आहेत, तितकेच मातब्बर आहे. ही मॅच जितकी मोठी आहे ना, कामगिरी देखील तितकीच मोठी करावी लागेल आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण इतर बॅटरला देखील पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय हरिभाऊ पाडाळे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने पुणे प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वेलकम हरिभाऊ, आपलं स्वागत आहे. तर मॅच कडे देखील आपण वळूयात. 2 षटकं संपलेत. चला, वेळ खर्च करू नका. 2 षटकानंतर आपण पाहतोय इथे 38 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे बघा, ज्या वेळेस तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा ना, त्यावेळेस पहिलं सांगायचं असतं, त्याच्यानंतर गोलंदाज येतो. तुम्ही गोलंदाज बघून तुम्ही सांगू शकत नाही. प्रेक्षकांमध्ये जर का कोणी एका हाताने झेल घेतला तर कमिटीतर्फे 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना प्रदान करण्यात येईल. आणि जो सेल्फी पॉइंट आहे त्यावरती जर का कुठल्याही बॅटरने डायरेक्ट चेंडू मारला तर त्या बॅटरला 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल.
बक्षिसांचा वर्षाव, फार मोठी बक्षिसांची लयलूट या पुणे प्रीमियर लीग हाफिज टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3, गोलंदाजी मार्क वरती रोहन. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे खेळून काढण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ देखील आहे. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे, फार दूरवरचा कडक बेधडक षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. तंजीम यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 44. पुन्हा एकदा हा चेंडू काहीसा वेगळ्या पद्धतीने नटराज पोज मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक पाय वरती घेतला आणि त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू मार्गस्थ होतोय. धावसंख्येमध्ये होणारी एक ने वाढ, धावसंख्या होते ती 45 धावा. हा चेंडू देखील इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार. मोफतच्या मिळालेल्या या 7 धावा. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहतो इथे 7 धावेने वधारली जाते. 52 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल हवेमध्ये तर खेळलाय. डिस्टन्स किती गाठलं जाईल इथे, हातातून सुटल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी पुन्हा एकदा षटकार. क्रिकेटचा रंगणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं. आणि खऱ्या अर्थाने राडा होणारीच ही बॅटिंग आहे. तंजीम यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे. एकट्या दुसऱ्यावरती टीम अवलंबून नाहीये, हे मात्र गणेशदादा प्रतीकदादा 11 या संघातील खेळाडूंनी दाखवून दिलाय. रोहन पवार बाद झाले, त्यानंतर आपण बघितलं असेल लखन ओरसे देखील बाद झालेत, परंतु तंजीम इथे तुटून पडतोय आणि बॉलला देखील पाठवून देतोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय षटकार. 6 धावा. प्रीमियर लीग हाय मर्दा, हे मर्दा. कॅच आउट. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. काल थोड्या वेळासाठी आपण बघितलं असेल की इथे मैदानामध्ये पावसाचं आगमन झालं, परंतु आज इथे धावांचा पाऊस पडतोय. हा खऱ्या अर्थाने या पुणे प्रीमियर लीगचा हा धावांचा पाऊस आहे. धावसंख्या 64. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा उलट दिशेने आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र इथे तंजीम यांच्या बॅटमधून षटकारा पाठोपाठ आलेला हा देखना रुबाबदार चौकार. तब्बल 30 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. फार महागडं षटक. काय गोलंदाजी इथे केली आणि त्यावरती केलेले प्रहार. तंजीम यांच्या बॅटमधून सरळ बॅट असू द्यात, उलटी बॅट असू द्यात, आज नशिबाची साथ देखील त्यांना मिळते आणि धावा देखील अक्षरशः खोऱ्याने ओढल्या जात आहेत. अप्रतिमरित्या फटकेबाजी आहे. धावा इथे आपण पाहतोय वेगात बनवण्याचा प्रयत्न तंजीम यांच्या बॅटमधून. मैदानामध्ये पाणी आलंय याचा अर्थ काहीसा मेसेज मैदानामध्ये आलाय. पाणी येणं किंवा पाणी देणं हे फक्त एक निमित्त आहे, परंतु काहीसा मेसेज मैदानामध्ये येतोय जो संघनायकांनी तिथे दिलाय की येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये नक्की काय करायचंय आणि कितपत धावसंख्येला इथे उभारी द्यायची आहे. धावसंख्या आपण पाहतोय 68. 2 बॅटर बाद. 68 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 3. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आहे. हे क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्यामुळे त्यांनी केलेली ही गर्दी आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं पुणे प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे
खडकवासला भागातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आमचे परम मित्र महेश शिंदे यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत. षटक क्रमांक 4 ची इथे सुरुवात. पहिलाच बॉल बॅटवर तुंबराश, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज अब्दुल इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क. चैतन्य इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा बॅटवर तू चेंडू ब्रश, यष्टीरक्षक चेंडू खाली येतील. कॉट बिहाइंडची शिकार. तिसरा विकेटचं पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. गडी चमकवून महेश शिंदे, युवराज झगडे, रणजित जगताप आणि त्याच बरोबरीने अजित गायकवाड ही सर्व आमची मित्रमंडळी इथे उपस्थित राहत आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक बॅग इथे आणून दिलेली आहे. कोणाची आहे ओळख पटवून घेऊन जा. त्या बॅग मध्ये मोबाईल्स आहेत आणि ती इकडे तिकडे अस्तव्यस्त पडली होती. कोणाची असेल त्यांनी इकडे या आणि ओळख पटवून घेऊन जा. त्यांच्याकडे गणेश दादा तुमच्याच डगआउटवाल्यांची वाटतं कोणतरी. सिद्धेशने सांगितलंय तुमच्याकडे जमा करून ठेवा. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मागच्या काही षटकांमध्ये धावा वेगाने येत होत्या. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चैतन्य आलेत आणि नवचैतन्य इथे त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. विकेट इथे मिळवली आहे. धावसंख्या मात्र 68 वरती स्थिरावली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र डावे एष्टी वरून मार्कस होतोय. 4 चेंडू इथे निर्धाव आहेत आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. काय गोलंदाजी इथे चैतन्य करतोय. संघामध्ये याच गोष्टीची चर्चा होती की कमबॅक कोण करून देणार. चैतन्य यांना आमंत्रित केलंय आणि चेंडू देखील वारंवार इथे निर्धाव पद्धतीने हाताळले जात आहेत. धावसंख्या 68. 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळतोय. पुन्हा एकदा डॉट. 5वा चेंडू निर्धाव आहे. चैतन्य यांची बॉलिंग आवडली असेल, प्रेक्षक नुसते बसू नका. आवडली असेल गोलंदाजी तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 5 चेंडू इथे निर्धाव आहेत. वेगाने धावणारा धावांचा रथ अक्षरशः बांधून ठेवलेत आणि इथे मात्र लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव आहेत. 1 विकेट देखील मिळवली आहे. बघूयात शेवटचा चेंडू देखील निर्धाव जाईल का. अजून एक मेडनवर पाहायला मिळेल का. पुढचा बॉल उलट दिशेने खेळलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेच्या पलीकडे 1 टप्पा घेत हा देखील येतोय चौकार. 4 धावा. ह्या भागातली टीम लई टॉप. शिक्षर कॅट बॅटिंगचा धावसंख्येमध्ये आपण पाहतो इथे 4 धावेने वाढ. धावसंख्या होते ती 72. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा. 72 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती अब्दुल यांना आमंत्रित केलाय. शेवटचं महत्वपूर्ण षटक. स्ट्राईक वरती तंजीम. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल आणि त्यावरती आलेली सिंगल. दुसरीचा प्रयत्न परंतु इथे मात्र नकार कळवला जातोय. नो +1 या बोनस स्वरूपाच्या धावा आहेत. ते स्पीड गन आहे. तुम्ही 95 पर्यंत 95च्या स्पीड पर्यंत गोलंदाजी करू शकता. 96 झाली की लगेच नो बॉल आहे. इथे ती पारदर्शकता देखील आहे. स्पीड लिमिट. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 74. तर पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिटची संधी इथे मात्र आपण पाहतोय सँडी यांना मिळतीये. अब्दुल यांचा पुढचा चेंडू खोलवट टप्प्याचा आहे. इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तंजीम करतील. अब्दुल यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे आणि इथे मात्र सँडी स्वतःची विकेट बहाल करतायत. 4थ्या विकेटचं पतन. 4था बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन.
अजून एका विकेटचं पतन होत आहे, परंतु एक जमेची बाजू आहे की तंझीम इथे स्ट्राईक स्वतःकडे घेत आहेत. 74 धावा झाल्यात. मागच्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आणि आता हा धावांचा वेग आहे तो वाढवण्याचं काम तंझीम यांनी नक्कीच केलं असतं. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. बॅटरच्या बेरीट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान थोडीशी दिशा इथे भरकटली आणि त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इथे इशारा येतोय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 75. पुन्हा एकदा आता मात्र अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय, खेळपट्टीच्या बाहेर, आणि पंचांनी मात्र इथे नो बॉल कळवलाय. अतिरिक्त धावा डोकेदुखी ठरू शकतात. धावसंख्येमध्ये मात्र इथे अतिरिक्त धावींची वाढ. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. इथे मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. चेंडू पायावरती आदळतोय. निर्धाव टॉट. धावसंख्या मात्र 76. दिलेला जो अवधी आहे तो अवधी इथे संपलाय. एक खेळाडू लगेच आतमध्ये घ्या. लगेच जो वेळ आहे तो वेळ इथे पूर्ण झालाय. जिथे वेळ पूर्ण होईल तिथे तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या 76 आहे. 4 बॅटर बाद आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड सीमारेषेच्या पलीकडे. तंझीम यांचा क्लास. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे होतोय फरार. षटकार. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 80 पार. 82 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद 82. काय बॅटिंग केली आहे तंझीम यांनी. 42 धावेंपर्यंत पोहोचलेत वैयक्तिक. या 82 धावांमधल्या 42 धावा एकट्या तंझीम यांच्या बॅटमधून आल्यात. निम्म्यापेक्षा जास्त धावा बनवल्यात त्यांनी. काय बॅटिंग केली आहे. हिरो होण्याची संधी होती. आघाडीचे बॅटर स्वस्तात बाद झाले आणि हे मिडल ऑर्डरला येऊन मात्र त्यांची जागा भरून काढतायत. 82 धावा. 4 बॅटर बाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. निर्धाव चेंडू आहे. टॉट आहे. काही चांगले चेंडू हाताळले जात आहेत तर काही चेंडूंवरती देखील प्रहार होत आहेत. 82 धावा. 4 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. अजूनही या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी. चांगलं केलेलं कमबॅक आहे. षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतो इथे निर्धाव हाताळले जात आहेत. प्रयत्न चांगला आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा, या नाण्याच्या पहिल्या बाजूचा शेवटचा बॉल. इथे देखील हेलिकॉप्टर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटही गोड केलाय तंझीम यांच्या बॅटमधून. षटकार. या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ संपतोय. 88 धावा झाल्यात. विजयासाठी 89 धावेंची गरज आहे आणि यानंतर जी मॅच होणार आहे नरे विरुद्ध धायरी, अशी एक एक्झिबिशन मॅच आपण यानंतर खेळवणार आहोत आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल सत्यजित गणवट साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करायचा आहे. ही एक्झिबिशन मॅच आहे. 2 कट्टर प्रतिस्पर्धींच्या विरोधामध्ये आपल्याला या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळेल. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय वडगाव बुद्रुक मधील नामवंत आणि ख्यातनाम असे खेळाडू युवराज झगडे, रणजित जगताप, त्याचबरोबर महेश शिंदे, अजित गायकवाड आणि त्यांच्या समवेत मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ पाडाळे हे सर्व काही व्यासपीठावरती विराजमान आहेत. पुणे प्रीमियर लीग दरम्यान त्यांचा देखील आवाज, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे लाभली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या सगळेच या. युवराज झगडे या, महेश शिंदे या. धायरी संघाकडून संघनायकाची भूमिका या अवी आणि नरे संघाचे कर्णधार आप्पा खेडेकर. दोन्ही संघनायकांना मी विनंती करेन इथे लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. दुसरा डाव लगेच सुरू होईल, त्या अगोदर ती आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. नरे विरुद्ध धायरी असं सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये झुंपणार आहे आणि त्या नाणेफेकीच्या कौलासाठी आपण आयोजक विरुद्ध आयोजक, काही नऱ्यातले आहेत काही धायरीतले आहेत. जब्बा वॉरियर्स असा कॉल आहे आणि मला वाटतं ज्यांचा हात तुमच्या खांद्यावरती आहे म्हटल्यानंतर तुम्ही टॉस हारू शकत नाही. या पुढे या. अवी कसे बोलतायत? अवी बोलल्यानंतर देखील प्राइज लागू शकतं. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काल देखील तुम्ही चांगला परफॉर्मन्स केलात, परंतु आता आयोजन कमिटीची जबाबदारी तुमच्यावरती आहे. धायरी संघाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही आता पहिली बॅटिंग करू. निर्णयामागचं कारण अजूनही काही कळलं नाही. ते काऊला माहिती आहे. अच्छा, म्हणजे मॅनेजर सांगणार आहेत की काय करायचंय, परंतु त्यांनी सांगितलं होतं की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग तर करायची आहे. काय वाटतंय ही एक्झिबिशन मॅच खेळण्याचा आनंद तुम्ही कशा प्रकारे घेणार आहेत आणि कुठले असे बॅटर आहेत त्यांच्यावरती फार मोठा विश्वास आहे की त्यांच्या बॅटमधून इथे वेगात धावा बनवल्या जातील? एक तर स्वराज पोकळे, सुधीर शिर्के आणि आयुष गाडे आणि कानिपेक आहे. त्यांच्यावर विश्वास आहे की ते करू शकतील काहीतरी, असे नाही का? असं काहीतरी करतील आणि तुम्ही तर कॅप्टन आहातच आणि तुमची बॅटिंग देखील आज पाहायला मिळेल. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्यानंतर अप्पा खेडेकर. आज अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ, घरचा संघ इथे विजेता तर झालाय. तो जोश तर तुम्ही अनुभवलेलाच आहे, परंतु या मॅच मध्ये प्रथमतः गोलंदाजी करायची आहे. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असा, आणि जर गोलंदाजी आली आहे प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल? टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंगच केली असती, कारण का आमच्याकडे बॅट्समन भरपूर आहेत आणि आज आमचा अमरदादा संघ क्वालिफाय झालाय, बक्षीस पात्र झालाय, त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढलेली आहे. आज आमचाच दिवस आहे नऱ्याचा. नऱ्याचा दिवस आहे असं त्यांनी सांगितलंय, परंतु हे रात्र आहे. दिवस वेगळा, रात्र वेगळी. मॅच तर इथे जिंकेल किंवा हरेल तो वेगळा पार्ट आहे, परंतु धायरीतले देखील जे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आहेत ते आयोजन कमिटीमधले आहेत. तुम्ही देखील आयोजन कमिटीमध्ये आहेत. कशा प्रकारे हे आयोजन करताना तुम्हाला अडथळे आले आणि कशा प्रकारे प्रत्येकाने तुम्हाला साथ दिली? प्रत्येकाचं योगदान मोठं आहे. रोहित दादा, काऊ पोकळे आणि भरपूर त्यांचे सहकारी, जे आम्ही महिनाभर पळत होतो, दिसत होतो, जवळजवळ 2 महिने ह्या गोष्टीसाठी पळत होतो. बक्षीसदाते भरपूर चांगले चांगले भेटले. मित्रमंडळींनी पण भरपूर आपल्याला मदत केली. सर्व संघ मालकांनी खूप सुंदर मदत केली आणि आपल्याला फक्त 16 संघ घ्यायचे होते, तर आपल्याकडे जवळजवळ 36 संघांची नोंदणी झाली होती, पण आपल्या त्यातले 16 संघच निवडावे लागले आणि भरपूर सगळ्यांचा संघ मालकांचा प्रतिसाद चांगला आहे. धन्यवाद. पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम दी सेंटर. नाणेफेकीचा कौल धायरी संघाने जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर नरे संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. काय घडेल, काय बिघडेल, आणि लगेचच आपण पुढच्या मॅचकडे वळणार आहोत जिथे दुसरा डाव सुरू होईल. आणि आपल्या बरोबरीने इथे आज मुंबई भूषण आणि जुन्नर भूषणाचे मानकरी चंद्रकांतजी शेट्टे सर आपल्या बरोबर जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्स मधून इथे मात्र त्यांचं स्वागत केलं जाईल. या सर, पुन्हा एकदा आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत केलं जात आहे. ओ टू यू. धन्यवाद. परंतु इकडे पहिलाच बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवण्याचे राहिले. पहिल्याच बॉलवर राडा. चेक. नाही सामना. या ठिकाणी धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करतोय ज्यांनी या स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट दिली, आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलेत. मुळशी टेनिस बॉल क्रिकेट या ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्रित आणण्यामध्ये यांचं योगदान फार मोठं आहे. ते हरिभाऊ पाडाळे यांचा देखील सन्मान आम्ही व्यासपीठावरती संपन्न करतोय. स्वतः देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या अध्यक्षांनी देखील केलंय. धन्यवाद हरिभाऊ, आपण आल्याबद्दल आपलं विशेष आभार. ओ टू कॉम्बॉक्स चंद्रकांतजी शेट्टे सर. धन्यवाद.
इकडे व्हाईट बॉल येताना पाहिलं मिळेल. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. निखिल शेठ मुत्ता युवा मंच हा संघ आणि एका बाजूला गणेश दादा, प्रतीक दादा 11. हो हो, यावेळेला मारलाय आणि तो खूप लांबवर मारलाय. जा शोधून आणा बॉल. 6. कॅप्टन सहसारीचं मेजर दणका बसणार चौकार शिक्सर. अरबाज पटेल यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय. धडाकेबाज सुरुवात आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. आणि काय जबरदस्त सुरुवात केली आहे. 2 मोठे फटके अरबाज यांच्या बॅट मधून प्रथमेश यांच्या विरुद्ध. पुणेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात ज्या स्पर्धेची चर्चा आहे आज, ती स्पर्धा पुणे प्रीमियर लीग. यावेळेला आणखीन एक फटका. ओ हो 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 हो, आणखीन एक सिक्सर. 6. वाह, चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 झालेले आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 89 पाहिजे आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. 19 धावा धावफलकावर लगावल्या देखील गेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये काय नाहीये, सगळ्या गोष्टींची पूर्तता करणारी स्पर्धा आणि पुण्याच्या हाफ पिच क्रिकेटला नवसंजीवनी देणारी स्पर्धा म्हणून देखील ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे अशी पुणे प्रीमियर लीग. हाफ पिच क्रिकेटचा महासंग्राम राडा होणार, पोरं नाही ऐकणार. अरबाजने जर सामना संपवला तर यस 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. अभिषेक एनपुरे आणि त्याचबरोबर निखिल दादा मुत्ता यांच्याकडून 2000. जर अरबाजने ही मॅच यस सनी दादा यांच्याकडून सुद्धा हा पुरस्कार 2000चा असणार आहे. आणि जर अरबाजने ही मॅच फिनिश केली तर, परंतु काय सुरुवात केली आहे, जबरदस्त सुरुवात झाली आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. इकडे पहा, सगळ्या गोष्टींची पूर्तता अगदी. व्हाईट बॉल कळवला जातोय आणि धावसंख्या आता 20 वर. 89 करायच्यात खऱ्या, परंतु काय सुरुवात केली आहे. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, त्यासाठी 2 डाव लागतात आणि दुसऱ्या डावाची सुरुवात काय जबरदस्त होताना पाहिलं मिळते. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. तिकडे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवला जाईल. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल तिकडे येतोय. 20 धावा धावफलकावर आहेत. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये 89 करायचे होते. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 20 झालेले आहेत. ओ हो हो, यावेळेला पुन्हा बॉल निघाला सीमारेषा दिशेने. हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. काय सुरुवात केली अरबाज पटेलने. 4. सामना जिंकणं सोपं वंडरफुल दिसणार शॉट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दीपक भाऊ, सुरेश तात्या पोकळे गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि गोल्डमॅन साहेब आपलं इकडे आगमन झालेलं आहे. विनंती असणार आहे आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. दीपक भाऊ पोकळे गोल्डमॅन, आपण या ठिकाणी यायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन किती झाले? 24 झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे राडा कोणी केलाय? बॅटरने केलाय. बॉलरला सुद्धा राडा करावा लागणार आहे, कारण आता 4 ओव्हरमध्ये 65 करायचे आहेत. विनोद सर, या इथे आल्यानंतर एक वेगळाच माहोल पाहायला मिळतोय. हा गोंगाट, आरडाओरडा, टाळ्या, शिट्या, आणि हे जर नसेल तर क्रिकेटला मजा सुद्धा नसते. परंतु इकडे सगळं आहे, म्हणजे फक्त बॅटर आणि बॉलरच राडा नाही करत आहेत, आमचे प्रेक्षक सुद्धा राडा करतायत. आणि प्रेक्षकांनी देखील जर एका हातात कॅच घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार त्यांना सुद्धा आहे. हो, हा बॉल टप्पा पडतोय, जातोय एसटी रक्षकाच्या दिशेने. एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळेल. एक डॉट बॉल दबाव वाढवेल. बॅटिंगसाठी हुजेफ खान पाहायला मिळत आहेत. सनी मुत्ता यांच्याकडून 4500 रुपयाचा पुरस्कार. जर मॅच जिंकून दिली तर अरबाज यांनी सामना संपवला तर हा पुरस्कार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. यावेळेला वा 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 वा, फटका खेळलाय कडक, सिक्सर. आपलं पुणे आपली स्पर्धा. 30 धावा धावफलकावर. अरबाज तर अरबाज, आता हुजेफ सुद्धा मारायला लागलेत आणि एक जबरदस्त टोला लगावलाय. राडा हे दोन्ही बॅटर करतायत. निखिल शेठ मुत्ता युवा मंच एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला गणेश दादा, प्रतीक दादा 11 आहे.
अमित वाघमारे बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. या क्रिकेटची वेगळीच मजा आहे. काही होऊ शकतं. या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. 30 धावा धावफलकावर 22 मध्ये 59 पाहिजेत अजूनही. याही वेळेला फटका खेळला जातोय खरा. पहिल्या प्रयत्नात थोडं स्ट्रगल करत होते, परंतु बॉलला अडवलं जात आहे. धावसंख्या 31 वर ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 89 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. कारण खऱ्या अर्थाने ही पुणे प्रीमियर लीग एक वेगळी क्रांती करणारी स्पर्धा. नियोजन लाजबाब, आयोजन, नियोजन, भव्य दिव्यता, हा झगमगाट सगळं काही लाजबाब पाहायला मिळतं या स्पर्धेच्या निमित्ताने. खेळाडूंचे किट्स असतील किंवा बारीक सारीक गोष्टी, या सगळ्यांची काळजी आयोजकांनी घेतली आहे. 2 महिने मेहनत करतायत ते सगळे, तेव्हा कुठे ही स्पर्धा सत्यात उतरली आहे. अखू टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा प्रहार आणि हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार. अरबाज पटेल खऱ्या अर्थाने मैदानात आता राडा करतायत आणि षटकाराची आतषबाजी करतायत. 37 झालेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. काय बॅटिंग करतायत ते दोन्ही खेळाडू. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत असं वाटतंय त्यांनी काल रात्री मोबाईल चार्जिंगला लावली होती की आपल्या या दोन्ही बॅट चार्जिंगला लावल्या होत्या. अशा पद्धतीची बॅटिंग दोघेही करतायत. अरबाज 37 धावा धावफलकावर. बॉलिंग टीमला कमबॅक करावं लागेल, कारण तेही काही कमी नाही आहेत. कारण प्रत्येक जण जो ही स्पर्धा खेळतो तो बेस्टच आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी पुणे जिल्हाच काय, माझ्या मते पुणे जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा कॉल आले आम्हाला खेळायची ही स्पर्धा. परंतु पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील खेळाडू सुद्धा ही स्पर्धा खेळतायत, ही स्पर्धा गाजवतायत. हो, यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफला बॉल जाईल तोपर्यंत 1 रन मिळेल. मी तर म्हणेल जे ही स्पर्धा खेळतायत ना, ज्या ज्या तालुक्यातील, ज्या ज्या गावातील, त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे की आमच्या गावातील एखादा खेळाडू पुणे प्रीमियर लीग खेळतो तर त्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. ती स्पर्धा गाजवतो तर खूप अभिमानाची बाब आहे. यस, अनसोल्डही बरेचसे खेळाडू झालेले आहेत, परंतु जे खेळतात ते भाग्यशाली आहेत. जे अनसोल्ड झालेत, पुढल्या वर्षी मेहनत करा आणि पुढल्या वर्षी पहा. जर ओरम खेळतो तर जसं स्वप्न असताना मोठमोठ्या स्पर्धा खेळतात, अंडरआर्म मध्ये सुद्धा आता स्वप्न ही होणार आहेत. आम्हाला एक दिवस तरी ही पुणे प्रीमियर लीग खेळायला मिळावी आणि ही स्पर्धा सर्वांसाठी आहे. आणि आता स्ट्रोक खेळलाय, अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर, कल्टी 4 चौकार. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा. काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत. 2 ओव्हर मध्ये 42 झालेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. 47 पाहिजेत. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागतं. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. एखादी चांगली ओव्हर, एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा गणेश दादा प्रतीक दादाला सुद्धा आणू शकतं. परंतु सध्या चर्चा मात्र या ठिकाणी पाहायला मिळते निखिल शेठ मुथा युवा मंच या टीमची, कारण त्यांनी सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात नाही केली आहे, राडा केलाय. वाढलेला दबाव आणखी वाढवण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे आणि याचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत ते दोन्ही बॅटर पाहावं लागेल. अरबाज एका बाजूला आहे, हुजैफ एका बाजूला आहेत आणि बॉलिंगसाठी आलेत निलेश आलेत. 48 धावा पहिल्या डावामध्ये. तंजीम माझ्या मते जुन्नरचा मुलगा आहे. क्या बात आहे भाऊ, जायच्या अगोदर बेटा. आणि 42 धावा धावफलकावर बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये, तो दोन्ही बाजूने जाणार आहे आणि आपल्याला आनंद देणार आहे. मी रोहित भाऊंचा आभारी असेल, या स्पर्धेचा घटक होण्याची संधी त्यांनी दिली. महेश भाऊ आपले सुद्धा. आणि हा पिच क्रिकेट
ची कॉमेंट्री करायची सुद्धा संधी मिळाली. मला आठवतं एकदा तळेगावला 4 व्हीलर कारची टुर्नामेंट होती, त्यावेळेला मी हाफपिचच्या स्पर्धेला आलो होतो. तळेगावच्या माळवाडीमध्ये एक स्पर्धा होती आणि आज मात्र बऱ्याच कालावधीनंतर हाफपिचची संधी मिळते. हा बॉल टप्पा पडतोय, जातोय यष्टीरक्षकाकडे. एक बॉल महत्वाचा असणार आहे आणि इकडे येतोय डॉट बॉल. येताना पाहिलं मिळेल. एक डॉट बॉल अगदी महत्वाचा आहे. 17 बॉलमध्ये 47 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. एक डॉट बॉल मॅच मध्ये आणेल, एक चौकार मॅच मध्ये आणेल, एक षटकार मॅच मध्ये आणेल. बॉलर की बॅटर, कोण जिंकणार या मॅचला, कोण गाजवणार अधिराज्य. पुढला बॉल यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर. वा राडा. वा अरबाजने कमाल केली आणि काय मारलाय हा फटका. पुन्हा पुन्हा पाहावा असा स्ट्रोक होता. याही वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. पहिल्या प्रयत्नात हो अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच वेळेला कॉल दिला अरबाजने मात्र पुन्हा एकदा पाठीमागे गेले. डॉट बॉल आलाय या ओव्हरमध्ये. 2 डॉट बॉल आले, एक षटकार आलाय. 15 बॉलमध्ये 48 झालेत, 15 बॉलमध्ये 41 पाहिजेत. ओ हो आणखीन एक फटका. क क क कडक. ऐकणार रे राडा होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार, पोरं नसत्यात ऐकत. जर प्रेक्षकांनी एका हातात कॅच पकडली षटकारामध्ये तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे. धावसंख्येने 50 ओलांडली आहे. 54 धावा बिनबाद झालेल्या आहेत. काय सुरुवात केली आहे, परंतु काही डॉट बॉल बॉलिंग टीमला सुद्धा मॅच मध्ये आणतील. 14 बॉल 35. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार. राडा. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. 13 बॉलमध्ये 31 पाहिजेत आणि अरबाज 45 धावांवर बॅटिंग करतायत. हो याही वेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. वा वा वा. आता टाळ्या व्हायला हरकत नाही. अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. अरबाजने केलाय राडा. पुण्यात धायरीत 13 3 ओव्हर संपलेल्या आहेत. 64 धावा धावफलकावर आणि 12 बॉलमध्ये पाहिजेत 25. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अरबाजने सामना जिंकून दिला तर संदीपजी काळे आणि योगेश दादा खोपडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. अरबाजने सामना जिंकून दिला तर सनी शेठ मुट्टा यांच्याकडे तब्बल 4500 रुपयाचं पारितोषिक. अरबाजने सामना जिंकून दिला तर. मॅच संपलेली नाहीये. चांगली सुरुवात झाली हे मात्र नक्की. 3 ओव्हरमध्ये 64 झालेत. 12 बॉलमध्ये 25 करायचेत. बॉलिंग टीमला साठी मॅच अजूनही आहे. गणेश दादा, प्रतीक दादा 11. कारण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहिली आहे सगळ्यांनी. हार मानायची नाहीये. राडा करायला आले सगळे. क्रिकेटच्या मैदानावरचा, बॅटिंग मधला, बॉलिंग मधला, फिल्डिंग मधला आणि तेच इकडे पाहतायत. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अर्धशतक करत असताना अरबाज पटेलने राडा केलाय. 15 मिनिटं झाली आहेत याची नोंद आपण घ्यायची आहे. 12 बॉल 25. एका बाजूला कुझेफ खान जे 11 खेळतायत अरबाज आणि इकडे रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गरज होतं स्ट्राईकवर येण्याची. अरबाज पटेल यांच्यावर सगळ्यांच्या नजरा लागल्यात. वा. चेक केलं जाईल अगदी खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली आहे का की याची इकडे पडताळणी केली जाते. नो बॉल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा अरबाज पटेल सुपरमॅन सारखी बॅटिंग केली या खेळाडूने.
14 बॉलमध्ये 51. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल आणि 23ची आवश्यकता. यावेळेला पुन्हा बिग हिट, परंतु आता हो फटका फसलाय खरा, परंतु बचावले गेले. कशामुळे तर फ्री हिट मुळे बचावले गेले. 1 रन मिळणार आहे. अजूनही 11 बॉल आणि 22. पहा बॉलर रोहन पवार यांच्याही नावाची चर्चा आहे चांगली. ते आणि अरबाज चांगले मित्र आहेत, परंतु मित्र मैदानाच्या बाहेर. मैदानात प्रतिस्पर्धी आज खेळावं लागणार आहे आणि दोघांनी राडा करायचा आहे. खरा बॉल, त्याचा समाचार, चुकीला माफी नाही. सिक्सर. पुणे प्रीमियर लीग आहे मर्दा ये मर्दा. बक्षिसाची रक्कम वाढतीये. सनी जैन यांच्याकडनं आता 5,500 रुपयाचं पारितोषिक असेल. अरबाजने सामना जिंकून दिला तर. प्रतीक दादा, गणेश दादा 11 मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. ते सुद्धा सहजासहजी ही मॅच सोडणार नाहीये. 11 बॉलमध्ये 15 करायचे. अजूनही 11 बॉलमध्ये 15ची आवश्यकता. सामना रंगतदार होऊ शकतो, त्याच्यासाठीचे डॉट बॉल टाकावे लागतील. आपण या अगोदरच्या डावामध्ये पाहिलं की लगातारचे डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. असेच टाकावे लागतील. यानंतर एक प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. येस, ओ अगदी. IPL ला साजेशी प्रत्येक गोष्ट म्हणजे थीम सुद्धा तशीच पाहायला मिळते. आणि बॅग देखील हे आमचे सहकारी मैदानाच्या आतमध्ये गेले होते, ती सुद्धा या ठिकाणी अगदी IPL सारखीच पाहायला मिळते. त्याच्यातूनच बॉल मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. छोटी गोष्ट IPLच्या धर्तीवरच इकडे पाहायला मिळते, म्हणून या स्पर्धेचं कौतुक करावं लागणार आहे. सोपं नाही आहे. अहो, छोटीशी स्पर्धा आयोजित करायची म्हटली देखील सोपं नाही, परंतु एवढा मोठा तामझाम करणं आणि हाफिजसाठी करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि ही या आयोजकांनी केलेली आहे आणि म्हणूनच पुणे प्रीमियर लीग आयोजकांचं कौतुक करावं लागेल. 10 बॉल आणि अजूनही 14 पाहिजेत. बॉलरला कमबॅक करायचं आहे. रोहन पवार हे सुद्धा हाफिज क्रिकेटमधील एक चांगलं नाव आहे, परंतु ज्यावेळेला आपल्या प्रतिष्ठेचा विषय येतो ना, त्यावेळेला आपला बेस द्यावा लागतो. कारण जरी माझा मित्र समोर आहे, मला तर खेळायचं आहे, मला चांगली बॉलिंग करायची आहे. मी काढलेल्या विकेट माझ्या टीमला मॅचमध्ये आणणार आहे, माझ्या मालकाला जिंकवणार आहेत. आणि मागील वर्षी या टीमने राडा केला होता, या वर्षी देखील राडा करायचा असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फिल्डर आहे तिकडे. पहा, एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला जातोय. या चुका नाही चालणार आहेत. ज्या स्टेजला ही स्पर्धा आली आता धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 9 बॉल 12. 9 बॉलमध्ये 12ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आज विनोद चोरगे सर, आमचे मित्र सहकारी, पुण्यातील एक प्रसिद्ध समालोचक, व्हॉइस ऑफ पुणे, शैलेश निवंगुणे सुद्धा आमच्याबरोबर जुडले जात आहेत. आणि एक दर्जेदार, एक वेगळं क्रिकेट पहा. ऑलरेडी ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा किंवा अंडरआर्म क्रिकेटची संधी मिळते, परंतु ही कॉमेंट्री करायला मिळणं रोहित भाऊ या क्रिकेटची, हे आमच्यासाठी सुद्धा आयुष्यभरातील लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. अशी एक स्पर्धा कव्हर केली ज्याच्यामध्ये एवढा तामझाम होता आणि ती हाफिजची होती. हा वेगळा क्रीडा प्रकार होता, तो लक्षात राहण्यासारखा आहे. 8 बॉल 12. मॅच नाही संपली आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न होत आहेत. रोहन पवार यावेळेला फटका समोर खेळलाय. आणखीन एक कडक फटका. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नसत्यात ऐकत. अहो, 18 बॉलमध्ये 60 धावांवर बॅटिंग करतायत. आता या अरबाज पटेलच्या राड्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 7 बॉलमध्ये 6 पाहिजेत. आता यांच्या विरुद्ध करायच्या तर किती करायच्या, कारण 89 केल्या होत्या. बॅटरने चांगलीच कामगिरी केली होती. आता हे तर बदललंय. 120 सुद्धा गेल्या वेळेला आपण पाहिलंय. म्हणजे आता खऱ्या अर्थाने T20 आलं आणि क्रिकेटच बदललं आणि आपलं सुद्धा बदललंय. रन मात्र या ठिकाणी मिळते लेग बायच्या स्वरूपातील. आणि आता शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 5ची आवश्यकता. यस, बिनबाद ही धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. 84 धावांची पार्टनरशिप केली या दोघांनी आणि ती सुद्धा या दर्जेदार स्पर्धेमध्ये कौतुक करावं लागेल. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अगदी महत्वाचा दिवस आहे.
आणि पहा हे चाहते मैदानात पोहोचलेले आहेत. आता चाहत्यांनी राडा केलाय. आपल्या आवडत्या खेळाडूवर अगदी पैशांची उधळण करण्यात आली आहे आणि विनंती असेल अगदी त्यांना त्या पैशांना सन्मान देत असताना आपण ते पैसे सन्मानपूर्वक मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाठवा, सहकार्याकडे पाठवा. सगळेच राडा करतायत इकडे, मजा आहे. राडा होणार, पोरं नाही ऐकणार आणि आज मात्र इकडे राडा चालू आहे. पुणे प्रीमियर लीग चांगली चर्चेत आली आहे आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलांनी किती पाहिजेत? 5 पाहिजेत. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. अशा कितीतरी मॅच 6 बॉल 6, 6 बॉल 5, 6 बॉल 4 सुद्धा आपण बॉलरनी जिंकून दिल्या पाहिल्यात. तसाच काही चमत्कार इकडे होईल का? विकेट एकही नाही गेली आहे. काय बॅटिंग केली या दोन्ही बॅटरने, अरबाज पटेल खास करून. आणि इकडे हो ज्याची चर्चा करत होतो, या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट. आता 5 बॉल मध्ये 5 करायचे आणि वेळ संपली आहे आणि एक प्लेअर आपल्याला सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. पाच बॉल मध्ये 5 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल मॅच मध्ये आणू शकतात मित्र हो. क्रिकेटचा खेळ आहे आणि अरबाजने काय कामगिरी केली आहे. सहकारी टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. आणि ज्यावेळेला बॅटिंग करून आपण डगआउटच्या दिशेने येतो, आपले सहकारी टाळ्या वाजवतात ना, तो आनंद काही वेगळाच असतो. आणि आता शेवटचे 5 बॉल 5ची आवश्यकता. निखिल शेटमुथा युवा मंच एका बाजूला गणेश दादा, प्रतीक दादा 11, प्रथमेश ओरसे यांच्या मालकीची टीम. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अरबाज पटेल कॅप्टन आहेत, निखिल शेटमुथा, ओमकार शेट निंबाळकर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेश दादा जाधव आणि संदेश दादा कदम यांच्या मालकीची टीम आहे. 5 सगळ्या मालकांचा उल्लेखही महत्वाचा आहे. या स्पर्धेसाठी मालकही तेवढेच महत्वाचे आहेत. हो यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि पंचांनी या ठिकाणी घोषित केला आहे चौकार. या मॅचला जिंकलं जात आहे. पोरं नाही ऐकणार रे राडा होणार. पोरं नाही ऐकणार रे राडा होणार. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नसत्यात ऐकत. येस नो +4 आणि या मॅचला जिंकलेला आहे. काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त कामगिरी इकडे होताना पाहायला मिळाली आहे आणि या मॅचला जिंकलं जात आहे निखिल शेट मुथा युवा मंच, निखिल शेट मुथा आणि त्याचबरोबर ओमकार शेट निंबाळकर आणि कंपनी. अभिनंदन अरबाज पटेल. Catch out. घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार. अरबाज पटेल सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरतायत. अरबाज पटेल या भैया.